दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं. चतुर्वेदेश्वरः प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. मार्गशीर्ष महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मासोत्तम मास मार्गशीर्ष भगवंतांचा जो महिना आहे, त्या महिन्याला आजपासून सुरुवात झाली. त्याबद्दल सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा. आणि जास्तीत जास्त सत्संगती आणि जास्तीत जास्त त्यातून आपल्याला ज्ञान मिळावं, भक्ती मिळावी आणि समर्थांचे आशीर्वाद मिळावे, ही या महिन्याच्या अगदी सुरुवातीला प्रार्थना. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं. श्रीदास बोधाभिधं यः कीर्त्या पठणेन सर्व विदुषां स्वान्तापहारी सदा. सोयं मुक्तिकरक्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. ह्यामध्येही काल हा श्लोक झालेला आहे. ब्रह्मानंदम 12व्या ओवीनंतर हा श्लोक घेतला आहे, त्यामुळे त्याचं पुन्हा उच्चारण करावं लागेल. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरून् तन्नमामि. गुरुगीतेचे वचन, ऐसे सद्गुरूचे ध्यान, तेथे सृष्टी मिथ्या भान उरेल कैचे. आता हा जो श्लोक म्हटलाय, तो श्लोक आपण जन्मापासून सतत ऐकतोय, इतके वेळा ऐकतोय. आता एक दर्शन गोष्ट अशी आहे की दर्शन घडणं खूप महत्त्वाचं आहे. त्या श्लोकाचा अर्थ कळला, तो म्हटला जिभेला आणि मेंदूला त्याची सवय झाली, पण ती सवयीपेक्षाही जास्त त्या श्लोकांमधून आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टीचं दर्शन व्हायला पाहिजे. मग ते जर दर्शन झालं म्हणजे त्या श्लोकातून आपण त्या गुरूंपर्यंत पोचणं असं अपेक्षित आहे. म्हणून गुरुगीतेचे वचन, आता हे जे वचन आहे ते वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान. आता ते जे वचन आहे त्या वचनाप्रमाणे जर सद्गुरूंचं ध्यान झालं मनापासून,
मनापासून ध्यान झालं ना तर चमत्कार घडतात. नाही त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येतात. त्यांचं प्रेम मिळणं ही अतिशय साधी गोष्ट नाही आहे, अतिशय दुर्मिळ असा योग आहे. आणि असा दुर्मिळ असा योग मिळवण्यासाठी खरंच मनापासून दिवस रात्र अशी त्यांची प्रार्थना मनातल्या मनात असावी. चहा करताना काय, जेवताना काय, बाहेर जाताना काय, बोलताना काय, सतत बॅकग्राऊंडला आपलं म्युझिक, गुरुच्या नामाचं स्मरण जर मनात ठेवायचा प्रयत्न केला तर खरंच खूप वेगळे अनुभव येतात. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान. असं सद्गुरूचं ध्यान गुरुवचनाप्रमाणे केलं पाहिजे. जसं महावाक्य आहे, शब्दांना किंमत नाही. काही दिवसांनी तर शब्दांना किंमत नाही या गोष्टीसुद्धा समजतील. शब्द कशासाठी आहेत? शब्द आपल्याला ज्ञान देण्यासाठी आहे की अशा अशा प्रकारांनी आपली प्रगती होऊ शकते. पण ते शब्द जिथे संपतात. माझं 4 वर्षापूर्वी म्हणजे या क्षेत्रात येण्याचं काही म्हणजे विषयसुद्धा नसताना त्यांनी मला तो विषय दिला होता. आणि त्यांचा होता हस्ताक्षर समूह. ते कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांचा हस्ताक्षर समूह आहे. इतकी सुंदर हस्ताक्षरांची कार्यशाळा असते आणि खूप सुंदर हस्ताक्षरात लिहिलेलं त्या पोस्ट टाकतात. त्यांचं म्हणणं आमचं हस्ताक्षराची कार्यशाळा आहे आणि तुम्हाला बोलायचं आहे. म्हणजे हस्ताक्षरावर मी काय बोलणार आणि त्यात बोलण्यासारखं काय आता राहिलं? तुम्ही इतकी सुंदर कार्यशाळा घेता, त्यामध्ये मी काय बोलू? तर ते म्हणाले तुम्ही आध्यात्मिक आहात ना. मी म्हटलं अजून तर काही ठरलं नाही काय आहे, आध्यात्मिक आहे की कसं आहे माहिती नाही, तरी तुम्ही एक बोला म्हणे. तर मी त्यांना सांगितलं हस्ताक्षर म्हणण्यापेक्षा तुम्ही अक्षर म्हणा. आता अक्षराने सुरू करा म्हटलं माझं निरूपण. हस्ताक्षर काढा आणि अक्षर ठेवा. मग अक्षर ठेवल्यानंतर मी अक्षरावर बोलते. मग अक्षरावर बोलायचं असेल तर आपल्याला ओंकारापासून सुरुवात करता येते म्हटलं अध्यात्मामध्ये. मग मी मनातल्या मनात विचार केला की हस्त काढून टाकला त्यातला तर अक्षरावर मी बोलू शकते. बोलता तोच विषय माझ्याजवळ अजूनही आहे यूट्यूबवरती तो, पण त्याचा पहिला भाग आहे. मूळ मला 49 मिनिटाचं सापडतच नाही आहे. तर त्या भागामध्ये सुरुवातीला असं बोलता बोलून गेली की आधी अक्षर शिकायचं आणि शिकलेलं विसरायचं. हे तिथून अध्यात्म सुरू होतं. असं माझं वाक्य 4 वर्षापूर्वीचं होतं की अक्षर शिकायचं आणि त्या शिकण्यासाठी किती कष्ट घ्यायचे. हस्ताक्षराचा वर्ग असल्यामुळे अतिशय सुंदर हस्ताक्षर निर्माण करायचं, त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. मग अक्षरावर आली. मग त्या अक्षर शिकल्यानंतर ते अक्षर शिकलं, त्याचं ज्ञान मिळालं आणि त्या ज्ञानानंतर त्याचा उपयोग जर करायचा असेल तर ते अक्षर म्हणे वापरायचंच नाही. अक्षर न वापरता जिथे आपण अक्षर वापरणं थांबवलं म्हणजे त्या ठिकाणी आपला अहंकार पण निघून जातो की इतकं शिक्षण घेतलं आहे अक्षराचं, आता मला अक्षरावर थांबायचं आहे. आणि ते थांबवायचं, मौनात जायचं. कोणत्याही प्रकारच्या अक्षराचा उपयोग न करता ज्या ठिकाणी आपण मौनात जाण्याचा प्रयत्न करू, शब्दांच्या पलीकडे अक्षरांच्या पलीकडचं काहीतरी दिसायला लागेल, त्यावेळी आपलं अध्यात्म सुरू होतं. असं त्या दिवशीचा टॉपिक होता. मग त्याचा अर्थ असा आता लागतो आहे की मनात जे आधी बोलल्या गेलं ते तसंच आता आपल्याला समोर येतं आहे की नाही बघा, की जे मनात आधीच स्फुरलं, आधी मनात स्फुरलं की अक्षर विसरावं लागेल तेव्हा कुठे अक्षराचा अर्थ कळेल. म्हणजे अक्षर विसरणे म्हणजे त्याच्यावरती खूप चिंतन होणे. असं चिंतन गुरुगीतेचं वचन आज समर्थांचं म्हणणं आहे की गुरुगीतेचं जे वचन आहे ते समजून घेण्यासाठी अक्षरांवर प्रेम करणं आवश्यक आहे. अक्षर लिहिणाऱ्यावरती प्रेम करणं आवश्यक आहे. अक्षर सांगणाऱ्यावरती प्रेम करणं आवश्यक आहे. पण हे सगळं झाल्यानंतर त्याचा उपयोग जर जीवनात झाला तर आणि तरच त्या अक्षर ब्रह्माचा आपल्या जीवनामध्ये फायदा होईल. मग असा फायदा होण्याचा असेल तर सद्गुरूचं ध्यान करत असताना शब्द असले किंवा नसले काही फरक पडत नाही. इंग्लिशमधली प्रार्थनासुद्धा पावते, मराठीतली पावते, संस्कृतमधली पावते. एकनाथ महाराजांनी सगळं आपल्या समश्लोकी करून दिलं की तुम्हाला कोणती. आणि शेवटी तर असं म्हणतात नाही बोललं तरी पावते, शब्दांची गरज पण नाही राहत, अशा पद्धतीने ही पावते. पण आपलं दर्शन, आपलं मन त्या ठिकाणी असलं पाहिजे. मग तेथे सृष्टी मिथ्या भानं उरेल कैसे. असं जेव्हा मनामध्ये चिंतन होईल, असं जेव्हा मनामध्ये शांतता निर्माण होईल, असं जेव्हा मनामध्ये भावाची उत्पत्ती होईल, मग भावाची जेव्हा एकदा उत्पत्ती मनामध्ये झाली तर शब्द गौण ठरतात. आणि शब्द आधी किती महत्त्वाचे होते. सगळ्याच गोष्टींचं जीवनामध्ये बघा, ज्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे त्या हळूहळू दूर होतात. व्हावंच लागतं. त्याच जर धरून बसलं तर आपण पुढे सरकू शकत नाही. गंगेच्या प्रवाहासारखं आहे. प्रवाह जर एका ठिकाणी धरला ते पाणी पुन्हा हातात सापडत नाही. ज्ञानाचं तसंच आहे. जितके MScला आणि MAला आणि डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी जेवढं ज्ञान घेतलं त्या ज्ञानाला बाजूला सारून त्यांना स्वतःच्या अनुभवाच्या ह्याच्यावरच तावून सुलकून त्यांना त्यांचे औषधोपचार करावे लागतात. म्हणजे ज्ञानाला बाजूला करणं, जे समोर आहे, ज्ञान काय आहे, वस्तू आहे, व्यक्ती आहे, सगळं बाजूला करण्याशिवाय पर्याय नाही आहे.
मग सृष्टी मिथ्या भान, हे जे भान आहे सृष्टीचं मग ते मिथ्या, जे मिथ्या आहे ते उरायला नको. उरेल कैचे, प्रश्न विचारला आहे समर्थांनी की उरेल कैचे म्हणजे याचा अर्थ उरायला नको. एक फिगर ऑफ स्पीच आहे इंग्लिशमध्ये इंटरॉगेशन म्हणून, त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. इंटरॉगेशन म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य टाकतात ते की प्रश्न विचारतात पण त्याचं उत्तर अपेक्षित नाही आहे. प्रश्न विचारला आहे पण उत्तर अपेक्षित नाही, त्याला रेटोरिकल क्वेश्चन म्हणतात. आता विचारलं तुम्ही कुठे राहता, तुमचं नाव काय, तर प्रश्नाला उत्तर आहे पण प्रश्नाला उत्तरच नाही आहे. येस ऑर नो ह्याच्यामध्येच फक्त आन्सर येणार आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला समजलं का? यामध्ये स्वतःचं नाव थोडी सांगणार आहे आपण. तुम्हाला काही गोष्टी समजली का, तर याच्यावर माझं नाव अपर्णा परांजपे असं नाही म्हणू शकत आपण. म्हणजे काही काही प्रश्नांची उत्तरं फक्त यस किंवा नोमध्ये येतात, त्याला रेटोरिकल क्वेश्चन म्हणतात आणि त्याला रेटोरिकल फिगर ऑफ स्पीच म्हणतात. अलंकार आहे भाषेचा. मग त्या भाषेच्या अलंकार त्यामुळे ते उरेल कैचे म्हणजे उरणार नाही. प्रश्न विचारला आहे याचा अर्थ उरणार नाही, उरायला नको. त्या ठिकाणी अध्यवृत आहे, उरायला नको. जर भान असेल, सृष्टीचं भान असेल, वस्तूचं भान असेल, कशाला पुढे जाऊन देहाचं भान असेल. देहाचं भान विसरल्याशिवाय भगवंत भेटत नाही. देहभान विसरल्याशिवाय आपल्याला त्याची प्रॅक्टिस करायची आहे. मला भेटलं किंवा असं काही पोपटपंचीसारखं बोलणं आहे हे. प्रत्यक्षामध्ये तसं होत असेल तेव्हा ती काय अवस्था होत असेल ती आम्ही 1-2 जणांची जेव्हा बघितली होती प्रत्यक्ष आपल्या घरात तेव्हा असं जाणवलं, हे काय चाललं आहे यांचं, असं आपल्याला नाही समजत नाही. पण त्यांचं म्हणणं असं जर होत असेल, जर तुमचं देहभान उरलं असेल, मी जे करतोय ते समजत असेल की मी करतोय, जोपर्यंत मी जात नाही, जोपर्यंत शब्द संपत नाही, जोपर्यंत वस्तू संपत नाही, जोपर्यंत देण्याची वृत्ती संपत नाही, मी देतो, मी पूजा करतो, मी ध्यान करतो, अशा ज्या गोष्टी मी 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 जोपर्यंत होत नाही, ध्यान हे सहज व्हायला पाहिजे. त्याच्या आठवणी सहज व्हायला, घ्या ना चहा आता भगवंता, असं इथपर्यंत खाली आलो पाहिजे. चला आमच्यासोबत चहा घ्यायला चला. आणि असं म्हणत असताना स्वतःलाच हसू येतं. या सगळ्या गोष्टी जर भगवंताला सतत बोलवत गेले तर त्यालासुद्धा आपल्याला सोडून जाता येणार नाही. तर असं त्यांचं म्हणणं आहे, सृष्टी मिथ्या भान, हे सगळं सृष्टीचं भान, इतकं सगळा पसारा निर्माण केला आणि आता आपल्या मनातून तो काढणं मनाला किती यातना आहे. जो यातना सहन करेल त्यालाच अमृत मिळेल, जो विष पचवेल त्यालाच अमृत मिळेल. विष पचवल्याशिवाय अमृत प्राप्त होणार नाही. विष नाही पचवलं तर तुम्हाला आनंद मिळतोय जीवनामध्ये, सुख मिळत आहे की नाही आपल्याला. काही काही गोष्टी मिळाल्या, खायला मिळालं, प्यायला मिळालं, सोबत जायला मिळालं, कुंभामध्ये मुलांनी सोबत नेलं, त्याच्यासोबत पाणी अंगावर टाकलं वगैरे, त्याचा आनंद मिळालाच ना. हे जोपर्यंत मिळत आहे ना, तोपर्यंत आपण आपल्याला भाग्यवान समजतो. पण ते भाग्यवान समजत असताना त्याच्याही पुढे जर जायचं असेल तर मी हे तत्वच नको आहे. मग अशा पद्धतीचं झालं. ते उरेल कैचे या प्रश्नावरती आपण मननचिंतन करायला पाहिजे. उरेल कैचे त्यांचं उरलं नाही, त्यांनी जे सांगतात आहे त्यांचं उरलं नाही. आपलं उरत असेल तोपर्यंत आपल्याला पुढे जाणं भाग आहे. आणि पुढे काय ठेवलं आहे? आनंद, आनंद, आनंदी आनंद. आता हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी काही दत्त जयंतीचा उत्सव येतो किंवा हे जे आता सध्या नवरात्र चालू आहे, त्या सगळ्या ठिकाणी जे असे भजनं ऐकतो आपण, त्यांच्या ठिकाणी ते ज्यांनी ज्या राक्षसांना मारलं त्याची कथा, हे सगळं ऐकून आपल्याला असं रमून जायला होतं. मग हे रमणं त्यांच्या बाबतीत फक्त कथा म्हणून नसून आपल्या जीवनातले राक्षस जर मेल्या गेले तर तो ब्रह्मानंद आनंद तो प्रत्येकाला मिळू शकतो. असा हा महिना आहे. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या महिन्यात तरी आपल्याला मिळेल. या वर्षी नाही, 10 वर्षांनी मिळेल, पण कधी ना कधी तो आनंद मिळवायचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. तर उरेल कैचा हा प्रश्नाचं उत्तर नाही असं आपण दिलं गेलं पाहिजे. आणि जोपर्यंत नाही हे खोटं उत्तर असेल तोपर्यंत ते आपल्याला प्राप्त होणार नाही, त्याचा आनंद आपल्याला चाखता येणार नाही. ऐसा सज्ञानं बोललेला, ऐसा सज्ञानं जो आहे तो बोलला, सद्गुरू तो ओळखिला, सृष्टी मिथ्याचा केला निश्चितार्थ. आणि मग त्यांनी सृष्टी मिथ्या आहे, हे जग मिथ्या आहे, हे मिथ्या आहे म्हणजे आनंद वरवरचा घ्यायचा, त्यामध्ये रमायचं नाही. ते सृष्टी खोटी नाही आहे, ती सृष्टी खरी आहे. पण खरी असताना सुद्धा हा देह खरा आहे. देहामधूनच आपल्याला त्याचं ज्ञान मिळणार आहे ना. त्याच्यामुळे देह खरा आहे, सृष्टी खरी आहे. पण तो सज्ञान जो आहे, जो जाणता आहे, बेलसरेंनी सुरुवातीला जाणता आणि नेणता सांगितलं, ते 3-3, 4-4 एपिसोड होतात आपले, त्यामुळे ते विसरल्यासारखं होतं. ॲक्च्युली हे त्या दिवशीच आलं पाहिजे की जाणते जे सांगतात आहे, सज्ञान लोक जे सांगतात आहे ते सद्गुरूंनी ओळखलं आहे. त्या सद्गुरूंनी ते ओळखलं आहे. काय ओळखलं आहे? की सृष्टी मिथ्या आहे आणि हा निश्चित अर्थ आपल्या जीवनामध्ये निघाला पाहिजे. आपली बुद्धी निश्चयात्मक झाली पाहिजे.
बुद्धीला नियंत्रण करता आलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टीमध्ये मला येतं, मला समजतं, या भावनेतून माणूस बाहेरच पडत नाही. आपणच अनुभव घ्यायचा. मी स्वतः घेते. एखादी गोष्ट येत असेल ना आणि दुसऱ्याला जमत नसेल ना, तर लागलीच आपण त्याच्यावरती आपल्या स्वतःचे मतं मांडतो. ही सहजता नाही आहे. त्या माणसाला येत नाही, त्याची सहजता नाही आहे, आपल्याला येतं. हा मीपणा जोपर्यंत जात नाही ना, तोपर्यंत हा अनुभव समर्थ म्हणतात येऊ शकत नाही. ते सज्ञान आहेत ना जे, त्यांच्याजवळ आहे. आता समर्थांना सगळं माहिती होतं, सगळं ब्रह्मज्ञान आहे, अनुभवलेलं आहे सुद्धा. नुसतं माहिती नाही, अनुभव. ब्रह्मानंदी लीन असलेले सद्गुरू आपल्याकडे बघून किती हसत असतील असं मला एकदा स्वप्नच पडलं, की किती हसत असतील, किती मूर्ख आहे, किती मूर्ख आहे. म्हणजे आमच्यासारखे सांगून समजत नाही, म्हणजे किती हसत. आपण किती हसतो खतखत खतखत, कोणालाही जमत नाही काही म्हटलं, लहान मुलांना हसतो, सुनांना हसतो, आणखी ज्या कोणाला जमत नाही त्यांना हसतो. आपल्याला किती हसत असतील असं जेव्हा म्हटलं ना, तेव्हा खरंच अंतर्मुख व्हायला होतं, की इतक्या चुकीच्या गोष्टींना समर्थांना सगळं माहिती असून, सगळ्या मोठ्या लोकांना सगळं माहिती असून हसत नाहीत आपल्याला. असं जाणवतच नाही. उलट म्हटलं बेटा ऐकून घे. हा जो नम्रपणा आहे ना, त्यांच्या नम्रपणा, ते मोहन भागवतांनी जसं सांगितलं, की ज्या देवाचं, ज्या सद्गुरूंचं तुम्ही स्तवन करता, त्याच्यातला एक तरी गुण आपल्यामध्ये आला पाहिजे आणि त्या स्तवनातून तसं म्हटलं पाहिजे, इथे माझी चूक झाली, तो गुण तुमच्याजवळ जास्त दिसतोय, असं जेव्हा म्हणून त्यांच्याजवळ शरण जाऊ ना, त्यांना खूप आवडतं. कोणालाही आवडतं, आपल्यालाही आवडतं, त्यांनाही आवडतं, सगळे सारखेच आहे. पण त्यांना आवडणं आपल्या कल्याणाचं आहे आणि आपल्याला आवडणं आपल्या अहंकाराचं आहे. एवढाच काय तो फरक आहे. हा फरक महत्त्वाचा लक्षात घेतल्यानंतर एकदा श्रीकृष्णाच्या समोर नतमस्तक झाल्यावर आपण असं म्हणायला नको, तो सारखा मला बोलवतो म्हणजे तो किती अहंकारी आहे आणि किती, असा अर्थ नाही. तो कल्याण करण्यासाठी बोलवत असल्यामुळे त्याचं ऐकणं ही आपली मानसिक जबाबदारी. आणि ही त्यांनी म्हटलं आहे निश्चित करायला पाहिजे. ह्या गोष्टीवरती निश्चिती पाहिजे. नुसतं ठरवून चालत नाही. 1 जानेवारीचा संकल्प केला आणि 2 जानेवारीला तो मोडला, असं चालत नाही. असं सतत चालू राहिलं पाहिजे ती गोष्ट. म्हणजे जीवनामध्ये ती सहजतेने निर्माण झालं पाहिजे. कधीच राग यायला नको, कधीच शांती भंगायला नको, कधीच असं काही व्हायला नको ज्याने आपला मार्ग चुकेल. याची निश्चितार्थ बुद्धी आपल्यामध्ये असली पाहिजे. तर त्या माणसाला काहीतरी वेगळं समर्थ निश्चित देतील. श्रोता ऐसे न मनी कदा, असं श्रोता मानत नाही. पुढची ओवी वाचावी लागेल. याचा अर्थ काय म्हणायचा आहे समर्थांना. पुढचा श्लोक वाचल्याशिवाय या ठिकाणी जर मी नुसताच हा श्लोक वाचला तर वेगळा अर्थ निघतो. श्रोता ऐसे न मनी कदा, असं श्रोता म्हणत नाही. श्रोता म्हणजे आता तो शिष्य आहे का, आपण आहे का, अज्ञानी आहे का, दुसरेच लोक आहे. श्रोता ऐसे न मनी कदा, अधिक उठिला विवादा, ऐकत नाही आणि माझं सांगून ऐकत नाही, चांगलं सांगून ऐकत नाही आणि कधीकधी ऐकलं तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि त्यामुळे त्यांना ते श्रोता जो म्हणतो तो अधिक विवाद करतो. असं नसतं. गुरुचरित्र वाचायला बसलं आमच्या घरी अगदी 10-15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आमच्या घरी गुरुचरित्राचं वाचन करायचे, आमचा पुतण्या वाचन करायला बसायचा, की लागलीच माझ्या सुनेनी त्याला टोकायचा. तो अध्याय आला, त्या स्त्रीबद्दलचे काही त्यांचे ते अध्याय आले की त्यांनी बोलणंच सुरू. अगदी माहिती असायचं की आता हिची बडबड सुरू होणार. दरवर्षीचं एकदाही आनंद नाही. एकदा झालं, पहिल्या वर्षी जरा धक्का बसला, ठीक आहे. दुसऱ्या वर्षी जरा नाही पटलं, कारण न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टी पुराणांमध्ये आहे. बुद्धीला न झेपणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण काही लोक करतात दुर्लक्ष त्याच्याकडे. असू दे, मी काही बोलत नाही. काही लोक बोलणारे असतात, तर ते बोलणारे असून तो संवाद आल्याबरोबर तो पुतण्या शेवटी काय करायचा, की तो भाग आला की तो मनात वाचायला सुरुवात करायचा. कारण माहिती आहे गोंधळ होतो घरामध्ये. त्या दिवशीचा प्रसादसुद्धा चांगला करत नाही. कारण जेव्हा माझा हे विषय आला की गोंधळ झाला आणि असा गोंधळ बडबड करायची की याच्यात काही अर्थ नाही, त्याच्यात काही अर्थ नाही, अजूनपर्यंत सुधारणा नाही. आता पुन्हा मार्गशीर्ष आला, पुन्हा ते दत्तचरित्र बसणार आहे, पुन्हा सप्ताह सुरू होणार आहे, पुन्हा तोच विषय काढणार आहे. म्हणजे याचंही संपत नाही आणि तिचंही संपत नाही. आणि याच्यावर बोलून चर्चा करून ह्या गोष्टी संपणाऱ्या नाही आहे. मग ते म्हणतात अधिक उठला विवादा, कारण विषय पटत नाहीत ना बुद्धीला. पूर्ण समर्पणात्मक बुद्धी असल्याशिवाय शास्त्रसुद्धा पटत नाही. आईने सांगितलेली गोष्ट पटते, सासूने सांगितलेली गोष्ट पटत नाही, हा सुद्धा प्रश्न आहे ना. आपलं मन जोपर्यंत त्या ठिकाणी तीच गोष्ट आईने सांगितली की लागलीच पटते आणि ती सासूने सांगितली की इतकी कटकट होते, मग हे विवाद उठतात ना. हे विवाद स्वतःहूनच संपले पाहिजे. त्याला काही दुसरं कोणी कारण नाही.
नवऱ्याने बिचाऱ्याने शांतपणे सांगितलं, आता मी काही करू शकत नाही. तो शांतपणे मनातल्या मनात वाचायला लागला. तो आमच्याही लक्षात आलं की आता आजकाल हा प्रकार आहे हा मोठ्याने होणार नाही, घरामध्ये वाद नको. त्यांनीच वाद बंद केले, हिने तर केलेच नाही. मग ह्याच कोणीला कोणी थांबायला पाहिजे. हे वादविवादच होतात. कारण एखादी नवीन गोष्ट किंवा एखादी बुद्धीला न पटणारी गोष्ट जर सांगायची असेल तर वाद झाल्याशिवाय राहत नाही, असं म्हणतात समर्थ या ठिकाणी. हा शिष्य नाही आहे त्यांचा, कल्याणाबद्दल नाही बोलत आहे ते. आता माझा जेव्हा ग्रंथ हातात पडेल तेव्हा असं होईल, विवाद होतील, होणारच आहे. आमच्या मनाला पटत नाही, कशाला दूर जायचं. आमच्याच घरात जेव्हा ग्रंथ आला सुरुवातीला, म्हणून वरून बघायचं नाही म्हणतो ना, सारखं सगळ्यांचं चांगलं मत होतं की याच्यासारखा ग्रंथ नाही, जगामध्ये जगायचं असेल तर दासबोधासारखा ग्रंथ नाही. हे कानी कपाळी असताना सुद्धा किती रटाळ लिहिलं आहे, कधी कधी तेच लिहिलं आहे. हे मी सुरुवातीला सुद्धा बोलले. मी जेव्हा म्हटलं हे रटाळ वाटतंय असं जेव्हा म्हटलं, त्याच्याबद्दल आधीच समर्थांना मी क्षमा मागितली की ते किती आवश्यक आहे हे मला जेव्हा त्यामध्ये वाचायला लागली तेव्हा पटलं. म्हणजे विवाद कोणी केला? आपणच केला. पण आपण नंतर त्याच्यामध्ये सुधारणा केली, हा गोष्ट वेगळी. पण विवाद होतोच न. समोरचा व्यक्ती एखादा सांगायला जातो, विवाद होणार आहे. म्हणजे स्वतःची बुद्धी काहीतरी कार्य करते, बुद्धी त्याला नाकारते. बुद्धी नाकारते. याचा त्रास झाला असेल समर्थांना आणि अपेक्षा असेल किंवा त्यांना वाटलं असेल असं होऊ शकतं. श्रोता ऐसे न मनी कदा, कधी मानत नाही. श्रोता मानत नाही, कारण चांगल्या गोष्टी मानायला फार त्रास होतो. चांगल्या गोष्टी मनाला पटवायला त्रास होतो. अधिक विवाद म्हणे कैसा रे गोविंदा अज्ञान मनसी. मग ते म्हणाले, बाबा असं कसं करायचं, हा अज्ञान आहे. या अज्ञानामुळे असं सगळं घडतात आहे असं म्हणताय. जो तुझ्या मनामध्ये अज्ञान नसतं. किती किती उदाहरणं आहेत. समोर कृष्ण असून सुद्धा ऐकलेलं नाही आहे. राम असून समोर रावणाने ऐकलेलं नाही. या सगळ्या कथा प्रत्यक्ष राम असून ऐकत नाही आणि प्रत्यक्ष कृष्ण असून ऐकत नाही. आता हे तर नुसतं त्यांनी लिहून ठेवलं आहे. माझ्या लिहिल्यानंतर एक तर माझ्यावर विश्वास नाही आणि दुसरी गोष्ट ऐकणाऱ्यांचं स्वतःची बुद्धी जेव्हा जागृत असते तेव्हा ते ऐकणार नाही. आपले जेव्हा स्वतःला दासबोध सुरू झाला तेव्हा आपल्या कितीतरी लोकांनी मला प्रश्न विचारला, हे पटत नाही, ते पटत नाही. मी त्यांना म्हटलं, फक्त एकदा असं करा, माझ्यासाठी तरी फक्त तुम्ही एकदा समर्थांवरती विश्वास ठेवा. फक्त एकदा समर्थांवरती विश्वास ठेवा आणि मग ती ओवी हातात घ्या. मग तुम्हाला पटेल की समर्थ कोणत्या हेतूने सांगतात आहे. त्या शब्दांपेक्षा समर्थांचा हेतू लक्षात घ्या आणि मग स्वतःची बुद्धी जेव्हा शरण कराल त्यांना, तेव्हा कुठे ते स्वतः तुमच्याशी बोलू शकतील. मी केल्यावर आपले आईवडीलसुद्धा आपल्याशी बोलू शकत नाही, तर समर्थ कसे बोलतील. असं सांगितल्यावर हा उपाय इतका जालिम झाला की समजायला लागलं म्हणे. नाही तर उत्तर विचारायला मी आहेच म्हटलं पुढे. जर एखादी गोष्ट समजत नसेल तर पुढे मी सांगेन, सुरुवातीला तुम्ही शरण जा समर्थांना, असं त्या नावासकट सांगू शकते. पण ते बरं वाटत नाही. त्यांना जेव्हा सांगितलं, खरंच म्हटलं, एक तर वेगवेगळ्या ठिकाणी बसू नका, कुठेही नाही बसायचं. त्या ठिकाणी मनावर श्रद्धा ठेवा, काही संकल्प करा मनाचा की तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे, असं काहीतरी करा. समर्थांना म्हणा, तुम्ही मला समजावून सांगा. मग असं जेव्हा म्हणतो की नाही आपण, तेव्हा आपलं मन शरण जातं आणि मग ऐकण्याची तयारी होते. ऐकण्याची तयारी झाल्यावरती मग समर्थ काय बोलतात ते ऐकू शकतो. नाही तर मला हे असं वाटतं, मला हे असं वाटतं म्हटलं की समर्थ आपल्या मध्ये टाकू नाही शकत ही गोष्ट. मग शरण जा आणि मग नाही समजलं तर पुढच्या व्यक्तीला विचारा, आधी मला हे थोडं पटलं आहे, आता पुढचं मला समजावून सांगा. असं म्हटल्यावर समजू शकतं. जे समर्थ जे करू शकत नाही ते दुसरे काय करतील. आपलं स्वतःचं उदाहरण आहे, आपण कुठे ऐकत होतो. मग या सगळ्या गोष्टी घडत असतात, पण त्या अज्ञानाने घडतात असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. अज्ञानाने होत आहे. 15वी ओवी, जीवभूत सनातन. आता सगळ्यात महत्त्वाचं ब्रह्मवाक्य समर्थ या ठिकाणी सांगतात, जीवभूत सनातन. लक्षात ठेवा म्हणतात. महत्त्वाचं वाक्य, सगळ्यात महत्त्वाचं वाक्य समर्थ आज सांगतायत सृष्टिकथनामध्ये. सृष्टीमध्ये आपला नियम सांगत असताना जीवभूत सनातन हे गीतेमध्ये सांगितलं आहे. हा जो जीव आहे हा सनातन आहे. आपल्याला वाटतं 100 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, 30 पिढ्यांचा आहे. नाही, हा सनातन आहे. कितीतरी गटांगळ्या खात आलेला आहे. कोणत्या ना कोणत्या जीवामध्ये, कोणत्या ना कोणत्या देहामध्ये होता आणि तो देह संपत वासना संपल्या नाही म्हणून पुन्हा देह घ्यावा लागला आपल्या वासनेप्रमाणे. आपल्याला जसं वाटतं तशाप्रमाणे जीवाची आपल्याला देह घ्यावा लागतो, घेतो. आपलीच इच्छा असते, आपल्याला समजत नाही. हेच तर सांगायचं आहे आता यंदा म्हणजे या जन्मामध्ये सांगायचं आहे त्यांना की आता वासनाच संपवून टाका. आवडला का तुम्हाला फार तुमचा जन्म आता, आणि जे आवडलं तेवढंच फक्त पुढे न्या. जे नाही आवडलं, जर सोडायचं असेल तर माझं ऐकावं लागेल.
नाही तर वासना ठेवली. रात्रीची झोप जरी लागली तरी आपल्या संध्याकाळी काय खाल्लं आणि पुढे भाजी आहे का फ्रीजमध्ये हे सगळं कसं लक्षात राहतं झोपेत आपल्याला. तिथं समाधी म्हणजे अगदी मरणच आहे. थोडंसं थोडक्यात तर मरणच आहे. आपण गेलेलो असतो, कुठे काय समजतं आहे काही. तरीही जेव्हा उठतो तेव्हा ताबडतोब फ्रीजमधली भाजी आणि काय उरलं आहे ते आठवत आहे ना, किंवा रात्री काय ठरवलं ते आठवत आहे ना, मुलीला काय सांगून ठेवलं होतं ते आठवत आहे ना. हे सगळं जर झोपेत आपण विसरत नाही तसं मरण झाल्यावरही आपल्या भावना संपत नाही. मरण हा देहाचं होतं, त्या भावनेचं, त्या मूळ तत्वाचं होत नाही. जीव भूत सनातना, हा जो आहे तो सनातन आहे. आत्ता फक्त काही काळासाठी यामध्ये आता तो आला आहे. आपल्याला जसे आपल्या भावना होत्या त्याप्रमाणे देह मिळाला. आपल्या भावनांप्रमाणे आपल्याला भाऊ बहीण मिळाले. आपल्या भावनाप्रमाणे आपल्याला मुलं मिळाले. आपल्या भावनांप्रमाणे आपल्याला देश मिळाला. आपल्याला काहीतरी चांगलं करायचं होतं, आपलं काहीतरी पुण्य होतं म्हणून आपल्या हातामध्ये ग्रंथ पडले. हे सगळं आपल्याच भावना होत्या, आपल्याला आठवत नाही. कृष्णाने सांगितलं अर्जुनाला, तुझे 100 जन्म मी सांगू शकतो, माझे सगळेच जन्म मी सांगू शकतो. त्यामुळे तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू मागच्या जन्मात असं काहीतरी केलं आहे म्हणून हा तुझा स्वभाव बनला आहे. स्वभाव हा जो गोंधळ आहे तुझा स्वभावाचा, करण्याचा सुद्धा जे काही प्रारब्ध आहे हे सगळं मागच्या जन्मीपासून कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे. ते आत्ताचं नाही आहे. जे होतं ना ते तसं स्थिर असतं. पण तू बाकी मूळ आहे ना, त्याच्यावर जर तुला मात करायची असेल ना तर या सगळ्या गोष्टी समोर येऊ दे. आल्यानंतर याच्याशी माझा काही संबंध नाही असं म्हणून जेव्हा तू मात करशील तेव्हा कुठे काहीतरी साध्य होईल. अन्यथा अडचणींमध्येच सापडलेला राहशील नेहमी. कुणीही जगामध्ये सुखी नाही. मी काय, एक काय, 1000 काय, कुणीच नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे. प्रत्येकाला आपापले वेगवेगळ्या समस्या आहे. मग त्या समस्या त्याला त्याच्या प्रारब्धाप्रमाणे आल्या आहे. अचानक धनलाभ होतो तेव्हा कसं बरं वाटतं. अचानक एखादी चांगली गोष्ट घडते तेव्हा खूप बरं वाटतं. तोच एखादा झटका बसला की लागलीच दोष देतो. तर तो झटकाही खरा नाही आणि तो धनलाभही खरा नाही असं जेव्हा त्या आत्म्याला कारण आत्मा प्रवास करत करत त्याच्या प्रारब्धाप्रमाणे धन मिळवतो आणि त्याच्या प्रारब्धाप्रमाणे अपमान करवून घेतो स्वतःचा. कारण मागच्या जन्मी त्याने त्याचा अपमान केलेला असतो. आधी ज्या कोणी आपल्याला त्रास दिला आहे त्याचा त्याने अपमान केलेला असतो. मग हे सगळं झाल्यामुळे त्याला भोगावं लागतं. पण आत्मा काय सांगतो, मी भोगलं, या देहाला भोगावं लागणार आहे. मी तर मुक्तच आहे. जीवभूत सनातन, मी मुक्त आहे. काही काळासाठी जे घेतलं देहाला सांगतो ते थोडं सहन कर फक्त. बाकी तू मूळ जे आहे ना ते मूळ बाकी सनातन आहे, भगवंताचा अंश आहे. एक तर तो भगवंत आणि मी वेगळं म्हणून भगवंताची भक्ती कर, किंवा भगवंतच मी आहे म्हण, अहम ब्रह्मास्मी म्हण, काही म्हण. पण त्याच्याशिवाय तिसरं काहीच नाही. इकडे त्रिकोण म्हणतो, ब्रह्मजीव माया. ब्रह्मजीव माया हा त्रिकोण आहे. त्रिगुण प्रवृत्ती आहे, सत्व रज तम, हे सगळे गुण आहे. पण इथे दोनच आहे. दोनातही अद्वैत आहे, एकच आहे. 2 मान तर भक्ती कर, 1 मान तर स्वतःला समज. 2 पर्याय तुझ्यासमोर उपलब्ध करून ठेवले आहे. पण तू बाकी मुळात म्हणजे आपल्यावरती किती मोठी कृपा आहे. हजारो वर्ष झालेत भगवंतांना येऊन, तरीसुद्धा भगवंताचा अंशच ठेवला आहे आपल्याला अजूनपर्यंत. जसं चंद्राकडे पाहून आश्चर्य वाटतं, जसं सूर्याकडे पाहून आश्चर्य वाटतं, तसं भगवंत आणि मी अजूनपर्यंत त्याच्या गुणांनी युक्त असलेलं माझा आत्मा आहे माझ्याजवळ. आश्चर्य आहे. सगळ्यात मोठं आश्चर्य हे आहे की त्याचा आणि माझा संबंध आहे, बाकी हे सगळं वरवरच आहे. असं जेव्हा लक्षात येतं, जीवभूत सनातन, यावरती आपण आता चिंतन समर्थ म्हणतायत म्हणून करू शकतो. जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन, गीतेचं वचन आहे समर्थ म्हणतात. दयासी तू अज्ञान म्हणतोस कैसा. याला तू अज्ञान म्हणतो का म्हणतो. कारण या सगळ्या पृथ्वीमध्ये जे आहे, जे त्याच्या समोर येतं ते खरंच खरं वाटतं. आहे पण खरं नाही आहे का. खरं आहे, खरं पण खरं वाटतं म्हणून तू अज्ञान तुझ्याजवळ आहे. जेव्हा ते दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष जाईल तेव्हा हे खोटं वाटेल, किंवा यामध्ये जास्त रमायचं नाही असं वाटेल. कारण कितीतरी या संकटातून पुढे गेले आणि मुक्त झाले. मुक्ती शक्य आहे. आत्म्याची मुक्ती करायची आपल्याला. देह तर जाणारच आहे. देहाला कोण अडवणार आहे. देह कसंच अडवू नाही शकत. रोजच्या रोज एक सेल कमी होते आहे, आपली शक्ती कमी होते आहे, सगळं काही होत आहे. मग हे सगळं जर होतच आहे, त्याला जर अडवूच शकत नाही तर चिरंतन असं तत्त्व तुझ्याजवळ आहे, त्याला शांत कर ना. तो शांतीसाठी तळमळतो आहे. म्हणून आपण म्हणतो ना, मी खूप तळमळतो आहे, माझा जीव खूप तळमळतो आहे. जीव कसला तर देहाला काहीच फरक पडत नाही. देहाचं जे व्हायचं वाटोळं ते होणारच आहे. आणि अतिशय चांगलं देहाचं काहीच होऊ शकत नाही. जन्माच्याच वेळी जेवढं सुंदर रूप होतं त्याच्यानंतर तर कधीच एवढं सुंदर आलेलं नाही. तसं होऊ शकत नाही.
पण मूळ जे तत्व आहे आपल्याजवळ ते जर आहे तर मग त्याची जरा काळजी घेतली पाहिजे ना. आता तरी किमान हृदयाचं ऐकलं पाहिजे. जीवभूत सनातना, किती मोठं वाक्य देऊन दिलं आज त्यांनी सृष्टिकथनामध्ये. आणि सृष्टिकथनामध्ये जीवाचं महत्त्व सांगितलं. एवढी मोठी ब्रह्मांड. आणि तसं गुगलवर सर्च करायला गेलं तर आपल्याला आपला भारतच तर दिसत नाही लवकर. भारतामध्ये आपलं घर दिसत नाही, आपल्या घरामध्ये मी दिसत नाही. इतकं छोटं अस्तित्व, तरीही माझ्यासारख्या यक्कंचित जीवाला त्यांनी स्वतःचं अस्तित्व दिलं आहे भगवंतानी. बाकी कोणी मानो नाही तर न मानो, कोणी मला मानो किंवा न मानो, मी त्याचा अंश आहे ह्याच्यातच मला आनंद आहे. बाकी न मान, ब्रह्मांडाचा नायक माझा आहे. ब्रह्मांडाचा जो अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो माझा आहे. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी ऐकणार आहे. दुसऱ्याशी काहीही त्याचा संबंध नाही. कोणी मान देव किंवा अपमान करो. माझा संबंध आतमध्ये असलेल्या, जसं त्याविषयी सांगितलं त्या निरूपणामध्ये, आतमध्ये असलेल्या कर्कटी राक्षसीला सांगितलं श्वासरूपाने मी तुझ्यामध्ये राहतो आहे. मग श्वासरूपाने राहतो आहे तर सगळंच बघतो आहे. सगळे चांगले कर्म बघतो आहे, वाईट कर्म बघतो आहे, त्याचं फळ देतो आहे, त्याचं फळ भोगतो आहे. भोगत असताना भगवंत क्षमा पण करतो आहे. हे सगळं आपलं आपलं जेव्हा चालू आहे तर मग आता त्यांनी आपल्याला किती मोठी संधी दिली की मी तुझा तू माझा. संपला मुद्दा तिसरा. याच्या व्यतिरिक्त जे मी तुला दिलं आहे, या व्यतिरिक्त नवरा दिला, या व्यतिरिक्त तुला पैसा मी दिला आहे, त्याचा वापर जनकल्याणासाठी लोककल्याणासाठी केला तर तुझा आत्मा शांत होईल. आत्म्याला खरंच कोणाच्या आवडत नाही त्रास देणं. कोणाचाही आत्मा असं म्हणत नाही की याचा जीव घे. ती बुद्धी म्हणत असते. जी दैहिक आहे, जी पंचमहाभूतांपासून बनलेली आहे, ती म्हणते हे करू नको. आत्मा म्हणत असतो हे केल्याने मला रडू येत आहे, हे केल्याने मला आनंद मिळतो. आत्मा सतत म्हणत असतो. म्हणून म्हणतात ना, दोन आवाज असतात आतमध्ये. एक बुद्धीचा असतो, एक हृदयाचा असतो. हृदयाचा ऐकल्यानंतर हृदय शांत होतं. ज्याचं ऐकलं तो शांत होतो. बुद्धीचं ऐकलं तर बुद्धी शांत होते. पण इकडे आपलं अकल्याण करते ना ती सगळं. सगळ्यात मोठा दोष तर बुद्धी आणि मनाचाच आहे. मग अकल्याण जर थांबवायचं असेल तर हृदयाची थोक्यांप्रमाणे काम करावं लागेल. आणि एकदा का तो खुश झाला तर शरीरावरती परिणाम होतो. शरीरसुद्धा ताजंतवानं होतं. आता परवाच्या दिवशी त्या माधुरी पेठेंचं सगळ्यांनी खरंच ऐका. माधुरी पेठेंचं जे सांगतायत ना सध्या सूर्योपासना, ते सगळ्यांनी ऐकायला पाहिजे, सगळ्यांनी करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं सगळे उपाय सूर्योपासनेमध्ये आहे. आणि घर बसल्या बसल्या सगळ्यांना सगळ्या प्रकारचे रोग ते दूर करतात. मानसिक कॅन्सरपासून बरं झालं आहे. एवढा मोठा सूर्यनारायण समोर आहे, ते अज्ञानामुळे समजतच नाहीत काही गोष्टी. इतकं मोठं पॉडकास्ट मी सगळीकडे पाठवलं, ते सगळ्यांनी वाचा. आणि मी सुद्धा 1 महिन्याने जॉईन होणार. तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य असतात, फक्त आपलं त्याकडे लक्ष नसतं. मग त्या ठिकाणी हृदयाला शांती मिळाल्यानंतर तो जीव म्हणे आनंदाने नाचू लागतो. कारण त्याला आतून शांती मिळते. आणि आतली शांती मोजता येत नाही, म्हणून शब्द संपतात. आतली शांती संपता येत नाही. सांगायला गेलं तर वेडे ठरवतात. समर्थ तेच म्हणतायत, अज्ञानी जीवांना जर काही सत्य सांगायला गेलं, काही अद्वैत सांगायला गेलं तर ते हसतात. त्यांना सांगू नका म्हणतात. कारण ते करतात अधिक उठला विवाद उठवतात. हे तर आता आपल्याला पटलं आहे. आपल्याला नाही होत तसं. पण आपला ऐकणारा आहे जो व्हिडिओ ऐकणारे फक्त इतके लिमिटेड नाही, कोणी ऐकू शकतं. त्याच्यावरती वाद होऊ शकतो. म्हणून सत्य संकल्पाचा दाता श्रीराम, त्या श्रीरामावरती सगळं सोडून आपण आपलं काम करतो आहे. तर त्यांचं म्हणणं ते अज्ञान जे आहे ना, ते अज्ञान दूर करणं आपल्या स्वतःचं काम आहे. त्याच्यासाठी सद्गुरूंना शरण गेल्याशिवाय काही समजत नाही. आणि माझा स्वतःचा अनुभव आहे, सद्गुरूंना शरण गेल्यावर त्यांना जे द्यायचं असेल ना ते स्वतः कोणत्या ना कोणत्या रूपात आणून देतात. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर ठेवतात. हे निश्चित आहे अगदी, याची तर खात्री आहे. ज्याच्याबद्दल गॅरंटी नसते ते सुद्धा आपण सांगू शकतो, बोलू शकतो, समजू शकतो, अनुभवू शकतो. ही फक्त त्यांची कृपा आहे. आतापर्यंत का आपण दुर्लक्ष केलं? ह्या गोष्टीवरती चिंतन व्हायला पाहिजे. काय कोणत्याच गोष्टीवर चिंतन करायचं नाही. आता सरळ त्यांना म्हणायचं जे आहे ते सगळं तुमच्या हातात आहे. असा हा जीव सनातन, असा हा जो सनातन जीव आहे तो खुश होतो. कारण सनातनाला तो मूळ त्याचं सापडतं ना. मग मूळ सापडल्यानंतर कोणाला आपल्याला आपल्या आईवडिलांकडे जावं वाटतं, तसं आत्म्याला सुद्धा आपल्या आईवडिलांकडे जावं वाटतं. आणि त्याचा तर अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे त्याचे वडील. त्यामुळे त्याच्याकडे जात असेल आणि त्याच्या डोळ्यातून जर त्याला समाधान मिळत असेल भगवंताच्या, तर त्याला किती आनंद होत असेल जिवंतपणी. नुसती कृष्णाची मूर्ती बघितली, रामाची मूर्ती बघितली तर आत्म्याला जो आनंद होतो तो डोळ्यातून घळघळ अश्रू जेव्हा वाहतात त्या गंगा यमुनेपेक्षा कमी नाही. आणि तो जो आनंद आत्मा उपभोगतो, तो आत्मा का उपभोगतो? कारण त्यासाठीच तो जन्माला आला आहे.
त्यासाठीच त्यांनी हा देह घेतला. देह ऐकत नाही त्याचं, म्हणून तो बिचारा तळमळतो. एकदा का देहाने ऐकलं की तो शांतपणे त्याचं कार्य करतो आनंदाने. तो म्हणतो मी कशाच कर्तव्याला नाकारत नाही, कोणत्याही प्रकारच्या कर्तव्याला मी नाकारत नाही. मला माझा देव भेटू दे, मग याच्या व्यतिरिक्त ते दुसरं जे कर्तव्य आहे ते माझ्या देहाने सुरू आहे, करणार आहे. कारण त्यांनीच सांगितलं आहे कृष्णाने की तुझं कर्तव्य सोडायचं नाही. त्यामुळे हे सगळं माझं होईल. पहिल्यांदा मला माझ्या भगवंताला भेटू दे, माझ्या वडिलांना भेटू दे. असा हा जो जीव सनातन आपल्यामध्ये आहे, त्याला तो आनंद फक्त भगवंतच देऊ शकतो, दुसरं कोणी नाही. आणि सांगणारे सद्गुरू आहे. तो आनंद तिथे मिळतो, तो डायरेक्ट तो आपल्याजवळ येत नाही. आता प्राईम मिनिस्टरला भेटायचं असेल की त्यांचे असिस्टंट येतात आधी, तसे हे लोक भगवंतापर्यंत पोचवायचं असेल तर हे आपले बसलेच आपल्यासाठी आशीर्वाद घेऊन, अरे बाबा तिथे ते आहे, मग चल मी नेतो, तुला जमत नाही ना माझा हात धर, मी नेतो. कारण तुला सुखी करायचं, माझं कल्याण करण्यासाठीच मी फक्त माझा अवतार आहे, सद्गुरू म्हणतात. मग हे एवढी मोठी गोष्ट समजावून सांगायची असेल तर आपल्याच आत्म्याची आपल्याला कळत नाही. बाकीच्यांचे तर खूप गोंधळ घातला आपण, इतरांचं समजू दे, हे समजू द्या, ते समजू द्या, ते आपल्या आत्म्याला काय पाहिजे समजत नाही. हे सांगण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि श्रोता काय करेल की श्रोता असं करेल, विवाद करेल, पण तो श्रोता आपण नाही. आपल्याला त्यांचं ऐकायचं आहे, त्यांना शरण गेलो आहे. त्यामुळे कदाचित हे शब्द मनाला आवडतील. मनाला, मी हृदयाला नाही म्हटलं. तो विरोधाभास कवितेमध्ये चौथं कडवं जे घेतलं त्यामध्ये मनाचा आणि हृदयाचा अतिशय सुंदर संघर्ष सांगितला गेला आपोआपच. मग मन वेगळं आणि हृदय, मग मन ऐकायला लागलं की हृदय नाचायला लागतं. आत्तापर्यंत मन ऐकत नाही, हाच तर विषय आहे हृदयाचा. हृदय म्हणतं आता मन ऐकायला लागलं, मला आता कशाची चिंता नाही, मनाला जिथे पाहिजे तिथे नेता येत आहे त्याला. हेच ऐक, हेच पहा, हेच कर, आणि तो तुझा वडील आहे. एवढं सांगितल्यानंतर बाकी वडील सगळं बघून घेतील. या एका गोष्टीवरती ते स्थिर होतं शरीर. त्यामुळे त्याच्यामध्ये लख्ख कांती उजळते. लख्ख कांती असं होऊ शकतं. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी त्याचे प्रत्यंतर चतुरी सावध परिसावे. असं जर एखाद्या श्रोत्यांनी म्हटलं, म्हणजे म्हणतात हे माहिती आहे समर्थांना की असं श्रोता म्हणणार आहे, कारण त्यांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, किती तीर्थाटन केलं आहे, किती देशाटन केलं आहे, किती लोकांना बघितलं आहे. त्यांच्या तोंडावर त्या वेणा स्वामींनी त्यांच्या याच्यावर ते जेव्हा मागायला आले, तोंडावर पोतेरं फेकून मारलेलं आहे शेणाचं. हा सुद्धा अनुभव त्यांनी घेतला आहे. पण प्रत्यक्षात जिनी काहीतरी केलं तीच त्यांची आदर्श शिष्य बनली. आदर्श शिष्य नाही, त्यांचा प्राणच बनली. तिने फेकून मारलं, पण त्या फेकून मारल्यावर घरी गेले समर्थांचा. म्हणजे प्रत्येक संतांचा मोठेपणा जेव्हा ऐकतो ना, घरी गेले, ते पोतेरं घेऊन गेले घरी आणि त्यांच्या घरी बसले घासत. ते पोतेऱ्यावरचं शेण काढत बसले हाताने आणि श्रीरामाचा जप करत बसले. आणि ते जेव्हा काढत बसले, जसं जसं साफ व्हायला लागलं तसं तसं हिचं अंतःकरण साफ झालं. हिचं का बरं असं तिने केलं? कारण तिला घरामध्ये त्रास होता, ती चिडचिड होत होती. ह्या काय कशाला मागतोय, मला समोर येतोय. आणि तिच्या मनाची अवस्था तशी नव्हती यांना हे देण्याची, भिक्षा देण्याची. म्हणून ती चिडून घरचा राग, कुणाचा राग कोणावर काढला तसा काढला गेला. आणि जसं यांनी स्वच्छ केलं तसं तिचं मन स्वच्छ झालं. मग तसं मन स्वच्छ झाल्यावर पुढे काय घडलं आपल्याला माहीत आहे. तिला विषच दिलं घरच्यांनी. आणि घरच्यांना विष दिल्यानंतर बाकी आता समर्थ चिडले की आता जर तुम्ही तिला देहाने जन्म दिलेली जी व्यक्ती आहे तिला जर तुम्ही विष देता, मारता, आता ती मरायला टेकली, आता तिला मी जिवंत करतो. आता मी तिला जिवंत करतो. आपलं उदाहरणच झालं ते, तर जिवंत करतो. पण एक अट आहे, ही जिवंत झाल्यावर ही तुमची नाही, ही माझी आहे आता. आणि असं करून ते स्वतःच्या सोबत घेऊन गेले. मग असं सुद्धा समर्थ कोणत्याही स्थितीत त्या जीवाला तारू शकतात, तारतात. तिच्या मनाची तळमळ तीच होती. मागच्या जन्मीची पुण्याई स्थिती होती की समर्थ तिला घेऊन जाणार होते. कल्याणापेक्षाही जास्त मान, म्हणजे प्रत्येकाचा मान त्यांच्या क्षेत्रात वेगवेगळा आहे. जे मनात असेल ते सांगणारी होती ती वेणा. समर्थांना जे मनात येत असेल ते सांगायला कोणी लागतं की नाही, तर ते सांगणारी अर्धवट सांगायचे. आणि ती गोष्ट फार सुंदर आहे समर्थ प्रतापामध्ये. अर्धवट सांगायचे. राम आले आणि रामांचं जेवण करतो आहे आणि सोन्याची ताटाय वगैरे वगैरे चालले गेले निघून, वर्षभर गायब. ती बिचारी वाट बघत बसली. तर समर्थांचं म्हणणं असं, शिष्य असा तयार व्हायला पाहिजे. अर्धवट बोलले, आपल्याला तर सगळं सांगूनही समजत नाही. अर्धवट बोलले
रामांचं काहीतरी चाललं, रामाचं जेवण, सीतामाई जेवण करतात आहे, लक्ष्मण समोर आहे, सोन्याची ताटं 7 ठिकाणी वगैरे. आणि हिला तळमळ लागली, कसं करायचं आता, हे मला काही समजत नाही आहे. तर समजत नाही म्हणलं रामाच्या समोर बसली, रामाच्या मूर्तीसमोर बसली आणि म्हणाली, हे कसं काय केलं समर्थांनी, मला सांगितलं नाही. राम स्वतः प्रगट झाले आणि तिला सांगितलं, अरे असं असं सांगायचं आहे त्यांना, आणि ती 9 ताटं वगैरे हे सगळा त्यांचा दृष्टांत स्पष्ट केला. समर्थ हसले असतील, मला सांगायची गरज पडत नाही, कष्ट इतके केले शबरीसारखे, प्रत्यक्ष रामरायांना यावं लागलं. मग रामराय आले आणि त्यांना जे काय सांगायचं म्हणजे अर्धवट सांगून, कसं सांगून ठेवलं की हिनी या दृष्टीने प्रयत्न करावा. मी जर सांगितलं पूर्ण तर ही प्रयत्न कुठे करेल, पौरुष प्रयत्नामध्ये कमी. मी सांगून अर्धवट, मग तळमळ तळमळ जेव्हा लागते जीवाला, अरे मला कसं कळत नाही. आणि कुठे गेले समर्थ कळायला मार्ग नाही, निघून गेले, वर्षभर आले नाही. आणि जेव्हा कळलं असेल त्यांना की वेणा आपली फार पुढे गेली आणि राम तिच्याशी बोलले आणि रामांनी सगळा दृष्टांत कथन केला, असं म्हटल्यावर आता गुरुला काय पाहिजे याच्या व्यतिरिक्त. अशी ही गुरुशिष्य परंपरा आहे, ते कुठपर्यंत नेऊन ठेवतात. मग ऐसा श्रोता, आक्षेप करणाऱ्या श्रोत्यांचं हळूहळू होईल जे व्हायचं ते. आक्षेप करी विषाद मानिला अंतरी, त्याचे प्रत्यंतर चतुरी सावध परिसावे. त्याचं जे प्रत्यंतर आहे ते सावधपणे ऐका. ज्यांना जे करायचं ते करू द्यायचं, मोकळीक आहे. त्या कर्कटी राक्षसीमध्ये तर इतकी मोकळीक दिली आहे की तो खाण्याचा स्वभाव आहे ना, म्हणजे एखादा वाईट असेल तर वाईट वागू देतात. एकनाथांनी नाही का वागू दिलं त्या माणसाला, किती वेळा पाणी टाकायचं आणि किती वेळा त्या आंघोळीला जायचे, ते सगळं करू देतात, काही फरक पडत नाही त्यांना, कशानेच काही फरक पडत नाही. त्यांचं स्वतःचं ध्येय अंतिम ठरलेलं आहे की जीवभूत सनातन, आणि मी त्याचा अंश आहे आणि मला परोपकार करायचा आहे, मला कल्याण करायचं आहे, हे त्यांचं फिक्स आहे. एकदा एक गोष्ट फिक्स झाली की पुढच्या सगळ्या गोष्टी मग दुय्यम ठरतात. तसं आपलं व्हावं. गीतेत बोलिला गोविंद, गीतेमध्ये गोविंद बोलला. काय बोलला, त्याचा न कळे तुझा भेद. तो काय बोलला गीतेमध्ये, त्याचा जो गोंधळ झाला, गोंधळाची ज्याची अवस्था आहे, कर्णाला नाही सांगितलं. त्यांना आता सांगायला बसलं तर भगवंतांना कोणालाही सांगता आलं असतं, पण बरोबर अर्जुनाला सांगितलं ना. आणि त्यांनी जे सांगितलं विषादमान, त्याचा न कळे तुझा भेद, त्याचा कळत नाही तुला अर्थ, त्याचा तुला अर्थ कळत नाही म्हणून या व्यर्थ खेद वाहतोस, त्याचा तो की नाही अर्थ कळत नाही तुला. जर त्या गोष्टीचा अर्थ कळला असता, हे आपण आपल्याला स्वतःला खरंच म्हणजे हा जो समास आहे तो ऐकल्यानंतर असं वाटतं आपणच तसे आहे. 1% समर्थ चूक बोलत नाही. 1% काय म्हणजे अक्षरशः अजूनपर्यंत आपल्यामध्ये जो पाहिजे तो बदल घडत नाही, म्हणून त्यांना पुन्हा बोलावं लागतं आहे की ते जे आहे त्यांनी सांगितलं एवढं, कृष्णाने सांगितलं, भगवद्गीता खोटी, कृष्ण खोटा, राम खोटा, ते पाऊल तिथे दिसत नाही म्हणजे रामाचा अवतार नाही वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ते करत राहतात. त्याचा किती त्रास होत असेल, मनातून थोडे नाराज असतील यावेळी की किती सांगायचं यांना, सांगून काही फरकच पडत नाही बाबा. माझी विभूती पिंपळ, त्यांनी सांगितलं की माझी विभूती मासामध्ये मार्गशीर्ष आणि झाडामध्ये पिंपळ आहे. मी झाडामध्ये पिंपळ आहे म्हणून बोलिला गोपाळ. गोपाळ म्हणाला माझं पिंपळ हे वृक्ष, त्यामध्ये मी आहे. पिंपळ वृक्ष म्हणजे माझी विभूती आहे, माझं स्वतःचं रूप पिंपळ आहे. म्हणून आपण म्हटलं ना, सोन्याचा पिंपळ म्हटलं की अगदी अंगावर काटा येतो माऊलींचा अभंग. तर हे सगळं पिंपळाचं जे रूप आहे ना, काहीतरी विशेष असेल की नाही शोधा. त्यांनी जर सांगितलं पिंपळ हे माझं रूप आहे, शोधा ते पिंपळात काय आहे. साधं सांगितलेल्या गोष्टी, काय काय सुरेश दादा, ओके, सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, सांगितलेल्या गोष्टी साध्या, सगळ्यांनी सांगितलं की रामाची सीता, वसिष्ठाची अरुंधती आणि यांची ही आहे भाग्यवती, हे सांगितलं त्यांनी. म्हणजे कोणाचा ते ठरलेला जो उखाणा आहे तो घेतला गेला, तोही माझ्या नशिबाने असाच मी घेत होती. मग घेतल्यानंतर आता कळायला लागलं की मी नेमका तोच का घेत होती, माझ्यासाठी काही संदेश आहे का त्यातून, नेमक्या ज्या गोष्टी समोर येतात ते माझ्यासाठी का येतात, त्याचा शोध घेतला. तर सुरुवातच गृहस्थाश्रमांची वसिष्ठ अरुंधतीनी आहे. मग या सगळ्या शोध घेतल्यानंतर किती मोठा आशीर्वाद आपण घेत होतो, अशा प्रकारचा काहीतरी विचार करू शकतो. शोध घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे ना प्रत्येकाने. जे आपण करतो ते आपोआप नाही घडत, कोणतीच गोष्ट आपोआप घडत नाही. काल चैतन्य महाराज म्हणाले, देंगडूरकर महाराज म्हणाले, काही अचानक घडत नसतं. तुमच्यासमोर एखादं दृश्य तुमचा भाग्योदय झाला अचानक नाही, तो मागच्या जन्मी कुठेतरी तुम्ही करून ठेवला ते झालं. एखादं दुर्भाग्य आलं अचानक नाही. याचं उदाहरण त्यांनी अतिशय सुंदर दिलं. ते म्हणाले
की तुमच्याकडे पाहुणे येतात. आजकालचं उदाहरण नाही, थोडं जुनं आहे हे, कारण आजकाल तर सांगून येतात. एकदम पाहुणे जर तुमच्या घरी आले अचानक, आपण म्हणतो अरे अचानक, दरवाजा उघडतो. तेव्हा ते हसले आणि म्हणाले, आपल्याला अचानक आहे, त्यांनी ठरवलं होतं 8 दिवसापासून यांच्याकडे जायचं, त्यांचं प्लॅनिंग होतं पूर्णपणे आपल्याकडे येण्याचं. तसं आपल्या प्रारब्धाचं आहे. आपण अरे अचानक, अरे अचानक वगैरे काही नसतं, त्यांचं पूर्ण प्लॅनिंग असतं आधी, यांच्याकडे आता यावेळी जायचं आहे. रामाने कुठे असं म्हटलं अचानक वनवास, मला होणार होता राज्याभिषेक, अचानक कसं काय? त्यांना वसिष्ठांनी शिकवून ठेवलं असतं, अचानक वगैरे काही नसतं होत. अरे वा, असा जर संबंध आपण लावू शकलो. वसिष्ठांनी कशासाठी योग वसिष्ठमध्ये सांगितलं आहे की असं अचानक काही होत नसतं, आपल्या प्रारब्धामध्ये जे असतं ते कर्तव्य आपल्याला करावं लागतं. त्यामुळे धक्का बसला नाही. आपल्याला असा वनवास आला तर अचानकपणे येतोच. आपलं जे समोर दुःख आहे, अचानक दुःख आलं आणि दुःखामध्ये गढून जातो पूर्णपणे. इतकं गढून जातो कारण आपला जो गुरु आशीर्वाद नसतो, आपण घेतलेला नसतो, त्यांचा असतो पण आपण तो घेतलेला नसतो, ॲक्सेप्ट नसतो केलेला. रामाने तो पूर्ण ॲक्सेप्ट केलेला आहे. मग असं अचानक तर देगलूरकर म्हणाले, किती सुंदर उदाहरण आहे हे पाहुण्यांचं. ते बोलतात एवढे सुंदर ना की एक शब्द त्यांचा ऐकला की दिवसभर विचिंतन होऊ शकतं त्यांच्यावर. शिकले सवरलेले असून इतकं ज्ञान त्यांच्याजवळ आहे. म्हणजे शिक्षण इकडचं इंजिनिअरिंगचं असून सुद्धा त्यांनी एवढं ज्ञान या ठिकाणी केव्हा संपादन केलं. त्यांची गुरुपरंपरा मोठी आहे, त्यांना आशीर्वाद मोठा आहे. एक शब्द सांगितला तर दिवसभर चिंतन होत आहे. पाहुणे आले, 8 दिवसापासून त्यांचं ठरलं आहे कोणते कपडे न्यायचे, किती दिवस राहायचे, कुठं फिरायचं, यांना काय सांगायचं, हे पाहुण्यांचं पूर्ण प्लॅनिंग आहे. प्रश्न घ्यायचा आहे, ह्याला धक्का बसतो. तसं आपल्या प्रारब्धाचं आहे. प्रारब्धांनी मस्त ठरवलं आहे सगळं की 24व्या वर्षी हे करायचं. आपल्या पत्रिकेत लिहिलेलं असतं की 32व्या वर्षी हा योग आहे. म्हणजे ते ठरलेलं आहे की त्यांचं आधीपासून. तसंच घडतं, कितीही नाही म्हटलं तरी तसंच घडतं. नाही होत तर नाहीच होत लग्न, कारण ते ठरलेलंच नाही ना. गुरुबळ नाही, काही कारणं सांगतील, ते ठरत नाही, कारण त्याचं ठरलेलं आहे वरून केव्हा यांच्याकडे लग्न करायचं आहे. पण हे सगळं अचानक वगैरे काही होत नसतं, म्हणून रामांना त्रास झाला नाही. मग ते म्हणतात तुला किती सांगायचं. मग हे माझी पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. आणि जर तुझा अज्ञानी जीव काय तो फटाफट झाडं तोडतो, पिंपळ तोडतो, त्याला काही वाटत नाही, काहीच वाटत नाही. पण मी सांगतोय ना माझी विभूती पिंपळामध्ये, मी स्वतः पिंपळ रूपानी जर आपल्या पृथ्वी तळावर राहीन असं जर सांगितलं आहे तर अज्ञानांना ते पटत नाही. आणि मग ते करतात, तात्काळ तुटत आहे. शस्त्राचे नी तुटे ना, अग्नीचे नी चळे ना, उदकामध्ये कालवे ना स्वरूप माझे. पण माझं जे स्वरूप आहे ते स्वरूप जे कशातच मिसळत नाही, माझं स्वरूप तुटत नाही. मी कधी संपत नाही. चतुश्लोकी भागवतावर 1.5 तासाचं निरूपण झालं आहे की मी होतो आहे आणि राहणार आहे. हे जर स्पष्ट आहे तर मला कोणी मारू शकत नाही. तुम्ही झाड तोडलं, पण झाड तोडलं तरी मला काही फरक पडत नाही. तुमचं प्रारब्ध खराब होतं. जे तुम्ही करता ते त्यांचं प्रश्न, जे मोठे असतात त्यांचं काही फरक पडत नाही. जे दुसरे त्याच्यावर अवलंबून असतात त्यांच्यावरती तो परिणाम होतो. हे या अज्ञानी जीवाला समजत नाही. शस्त्राचे ने तुडे ना, हे तर खूपच मोठं वाक्य आहे गीतेचं. नैनम छिंदंती शस्त्राणी. आता हे त्यांनी स्वतःबद्दलही वापरलं आहे, जीवाबद्दलही वापरलं आहे. जीवाला सुद्धा शस्त्राने मारू शकत नाही, अग्नीमध्ये जाळू शकत नाही, उदकामध्ये कालवू शकत नाही. असं माझं रूप आहे, नाशिवंत असं माझं स्वरूप आहे, असं कृष्णांनी पुन्हा सांगितलं. म्हणजे समर्थांनी याची आठवण करून दिली की असं रूप आहे माझं. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने, नाशिवंत. पण तो पिंपळ आहे, तो मी एवढं सांगतोय, तर तो जो पिंपळ आहे तो पिंपळ कापल्या गेला शस्त्रांनी, नंतर अग्नीमध्ये जळला, उदकामध्ये कालवल्या गेला, तो नाशिवंत आहे. जो दिसतोय तो पिंपळ उदकामध्ये कालवल्या गेला आणि अग्नीने जाळला गेला आणि शस्त्रांनी तुटला. तो पिंपळ तुम्ही पिंपळ समजता म्हणून तुटला. पिंपळ जी माझी जी स्वरूप आहे, माझं ते स्वरूप, मूळ स्वरूप माझं पिंपळामध्ये वसलेलं असतं, ते सूक्ष्म रूप आहे. स्थूलामध्ये पिंपळ मरू शकतो, कापू शकता, पण त्यामध्ये जे असलेलं सूक्ष्म रूप आहे त्याला काहीच होत नाही. आधी होतं अहमेवा समेवाग्रे नान्यद यत् सत्परम पश्चाद्यहम यदेत तच्च योव शिष्येत सोस्म्यहम. मग हे जे आपल्या चतुश्लोकी भागवतामध्ये सांगितलं आहे तसं तुम्हाला दिसतो तो त्याचा देह, त्या सूक्ष्म रूपाने. गंगासुद्धा सूक्ष्म रूपाने,
यमुनासुद्धा सूक्ष्म रूपाने, नर्मदासुद्धा सूक्ष्म रूपाने देते की नाही सगळ्यांना दर्शन. हे लोक जे जातात त्यांना ती वाहणारं नदीचं पाणी नसून ते सूक्ष्म रूपाचं दर्शन आहे. मग इकडे आटली जरी असं म्हणतो पाणी कमी झालं तरी सूक्ष्म रूपाने असते. मग तुम्हाला जे वाटतं पिंपळ, पण मी सांगतो ना त्यावरती विश्वास ठेवा ना. मी सांगतोय की तो आहे. मग तसं तुम्हाला मी सांगतोय तुमचा जीव सनातन आहे. जे तुटतंय ना तो पिंपळ जरी तुटला तरी मला काही होत नाही. तसा तुमचा जीव जरी गेला तरी तुम्हाला काही होत नाही, कारण मूळ तुम्ही सनातन माझेच अंश आहात हे सांगायचं आहे समर्थांना या ठिकाणी. जो दिसतो तुटतो तो तुटतो. मग ती सृष्टी आहे ना. सृष्टी जी दिसते ती मारल्यानंतर आपण म्हणतो ना त्यांनासुद्धा भावना असतात, त्यांनासुद्धा सगळं समजतं, त्यांनासुद्धा भावना असतात. वेगवेगळ्या पॅथीमध्ये ते स्पष्ट झालं आहे. आता तर त्या सूर्योपासनेमध्ये असं सांगितलं आहे की सूर्याचा आपल्यावरती होतो परिणाम. प्रत्यक्ष आपण घरामध्ये दार लावून बसतो, पण ज्या सूर्याने भाजी वाढवली आहे, ज्या सूर्याच्या तेजामुळे भाज्या उत्पन्न होतात त्या भाज्या आपण खातो. म्हणजे अप्रत्यक्षपणे सूर्याचं तेजच आपण घेत असतो, कारण त्यांना सूर्याच्या तेजापासूनच त्या निर्माण झालेल्या आहे. जेव्हा त्या खातो तेव्हा त्यांचं तेज त्या घेतात आणि तेच तेज आपल्यामध्ये येतं. म्हणजे आपण दारं खिडक्या जरी बंद केल्या तरीसुद्धा आपल्या अंगात सूर्याची उष्णता या भाज्यांमधून आणि या धान्यामधून येऊ शकते. हे सूक्ष्म तत्त्व आपल्याला कळलं पाहिजे असं ज्ञान समर्थ देण्याचा प्रयत्न करतात. सूर्योपासनेमध्ये हे स्पष्ट सांगितलं आहे की सूर्यापासून काही लपत नाही, तो प्रकाश आहे, ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेतून जे तयार होतं तीच ऊर्जा आपल्याला मिळत असते आणि ते रूप माझं आहे. सूर्य दिसतोय प्रत्यक्ष, आणि प्रत्यक्ष आपण म्हणतो कोणते देव दिसत नाही, पण सूर्य तर प्रत्यक्ष दिसतो, तो नारायण. त्याचं दर्शन घेणं आपल्याला अजूनही अज्ञानाने समजत नाही की तो देव आहे. त्याला आपण गृहीत धरलं आहे की येतो जातो, तो त्याचं काम करतो, आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काहीच घेणं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष हे अज्ञान करतं. थोडासा जरी समर्थांची कृपा झाली तर त्याच्याकडे बघत असताना दृष्टी बदलते. झाडांकडे बघत असताना दृष्टी बदलते. तो म्हणतो पिंपळामध्ये मी आहे ही जर दृष्टी असेल तर मग तुम्हाला गेलेला त्याचा देह दिसणार नाही, त्यामध्ये असलेलं माझं अस्तित्व तुम्हाला जाणवेल. आणि मी स्वतः सांगतोय की पिंपळामध्ये मी आहे, मार्गशीर्षामध्ये मी आहे. मार्गशीर्ष महिना माझा सगळ्यात लाडका आहे. आता तुम्हाला जितका फायदा करून घ्यायचा या मार्गशीर्षाचा तितका घ्या, कारण मार्गशीर्ष म्हणजे मी. मासामध्ये मार्गशीर्ष आहे आणि ऋतूमध्ये कुसुमाकर आहे. वसंत ऋतू म्हणजे मी आहे. असं प्रत्येकाची विभूती भगवंतांनी सांगून ठेवले. अज्ञानी लोकांना ते कळत नाही, ज्ञानी लोकांना ते कळतं. त्यावेळी बरोबर तेवढी तपश्चर्या करून आणि त्या गोष्टीचं कल्याण ते करून घेतात. पण हे सांगत असताना वाईट वाटतं आहे त्यांना की हे अज्ञानामुळे घडतं आहे. फक्त प्रत्यक्षात सगळ्यांनाच चांगलं हवं असतं, पण काही कष्ट. जसं आपण म्हणतो की नाही मला हक्क पाहिजे एखाद्या गोष्टीवर, पण कर्तव्य नाही करायचं, कसं चालेल. हक्क जर मागत असतो आपण एखाद्या गोष्टीचा तर कर्तव्य आहे की नाही त्याच्या मागे. नुसताच हक्क, मी मुलगी आहे आणि मी सून आहे म्हणून हक्क माझा असला पाहिजे, ह्या गोष्टीमध्ये कर्तव्य अधिकृत आहे अध्यरूत आहे की नाही. ते कर्तव्य केल्याशिवाय ते हक्क कसा पूर्ण करेल देव. तर तुमचं कर्तव्य हे आहे की ज्ञानाने मला समजून घ्या. एकदा का ज्ञानाने मला समजले ना तर मग तुम्हाला बाकीच्या गोष्टींकडे बघायची गरजच उरणार नाही. इतके तुम्ही तरल, इतके तुम्ही सूक्ष्म विचार करू शकता, कारण माझं जे सूक्ष्म रूप आहे तेच तुमचं सूक्ष्म रूप आहे. जे मी आहे तेच तुम्ही आहे. फक्त स्वतःला मर्यादित बुद्धीने आपण त्याला झाड समजतो, त्याला मास समजतो, त्याला हे समजतो, त्याला ते समजतो. म्हणून सुरुवातीला ज्या प्रस्तावनेमध्ये आपण म्हटलं की जे समजतो ते विसरल्याशिवाय नवीन काही गोष्ट आपल्याला समजणार नाही, पाटी कोरी केल्याशिवाय समजणार नाही, असं समर्थ या ठिकाणी जरा काळजीपूर्वक बोलत आहेत. सृष्टिकथनामध्ये जेव्हा सांगतात त्या काळजीपूर्वक सांगतात. आम्हाला तर प्रत्यक्ष औदुंबराचं म्हणजे असं, आता ह्या गोष्टी अंधश्रद्धेच्या म्हणायच्या की श्रद्धेच्या म्हणायच्या काही मला समजत नाही. कारण नसताना ज्या ठिकाणी अनेक वर्ष औदुंबराची पूजा म्हणजे अगदी भस्म वगैरे लावून आमच्या भाऊजींनी केली, 20-25 वर्ष इतके सुंदर दिसायचे आमचे भाऊजी. त्यांचे ते कडक गुरुचरित्र आणि त्यांचं ते राहणं, ते लाल सोळं, मग औदुंबराच्या प्रदक्षिणा, सगळ्या भागामध्ये माहिती होतं की यांचं अशा प्रकारची अशी उत्तम पूजा चालते. आणि काय कुणाच्या मनात आलं समजत नाही आणि औदुंबराचं झाडच तोडून टाकलं.
मुळात सगळं तोडलं आणि घरात असलेलं इतकी पूजा अर्चा झालेलं सिद्ध असं झाड तोडून टाकलं. आणि तोडून टाकल्यानंतर जे काही आमची वानवा झाली घराची ते आम्हाला शब्दात वर्णन करता येत नाही. आता श्रद्धा म्हणायची का अंधश्रद्धा? मग त्या ठिकाणी सूक्ष्म रूपामध्ये दत्तात्रयांचा वास नसेल कशावरून? ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा चिंतन घडतं तेव्हा जे अनुभव येतात तेव्हा ज्ञानामध्ये फरक पडतो. आणि हे सूक्ष्मरूप काय आहे त्या सूक्ष्मरूपावर विचार करू शकतो आपण. आपल्या बुद्धीने जे वागतं काही होत नसतं. झाड तोडलं तर काय होतं? मग ते साधा औदुंबरामध्ये दत्तात्रय म्हणतो तसं हा म्हणतात पिंपळामध्ये मी आहे. मग ह्यावरती विश्वास ठेवून जर आपण वागलो, त्या दृष्टीने जर विचार केला आणि त्यांच्या शब्दांवरती विश्वास ठेवला तर काहीतरी ज्ञानामध्ये भर पडू शकते आणि आपलंच कल्याण होणार आहे. त्याचं कल्याण काय व्हायचं आहे? तोच तर कल्याणकारी आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझा आहे, त्याला काय कमी पडणार आहे? या सगळ्या गोष्टींचा विचार जो कोणी करेल त्याचं कल्याण निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ. 3 वेळा वाजते. शस्त्राचे नि तुटेना, अग्नीचे नि चळेना, उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे श्रीराम. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने, पिंपळ कालवे उदकाने, नाशिवंत श्रीराम. तुटे जळे बुडे उडे, आता ऐक्य कैसे घडे, म्हणून हे उजेडे सद्गुरुमुखे श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. 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 झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण मध्ये निश्चळ, अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले, ते ते जागृतीस उडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे विवेके जाणावे, प्रत्यय गुणेची बाणावे, जन्ममृत्यूच्या नावे, शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. सदशक दासबोध, योगकाले एका शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. सदशक 200 समास, साधके पाहावे सावकाश, विवरता विशेष कळो लागे. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाच कारण, प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव भाता भूतांचा, आत्मा तेथिचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा, श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्व काय मनुष्याचे, अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपले म्हणावे श्री. ऐची ही विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश अनुक्रमे, सहज केले श्री. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेषस्थितिहेतुं, त्वामध्यात्मज्ञानविरन्तर्हृदिभव्यं, हेयाहेयद्वन्द्वविहीनं परमेकं, सत्तामात्रं सर्वरदुस्तं ऋषिरूपं, प्राणापानौ निश्चयबुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयोगान्, पश्यन्ति शम्यं गतमोहायतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं, मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं, योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं, भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तैरर्चितपादाम्बुजयुग्मं, नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं वीरमशेषासुरधावं, त्वं मे नाथो नाथितकार्याखिलकारी, मानातीतो माधवरूपोऽखिलधारी, भक्त्यागम्यो भावितरूपो भवहारी, योगाभ्यासैर्भावितचेतः सहचारी,
त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धा भावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमन्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखकन्दं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति मम स्तवमाद्यं ब्रह्मं ब्रह्मज्ञानविधानं विमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विगतः स्यात् सीताकान्तस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ भर्जन भव बीजा से अर्जन सुख संपत्ति से तर्जन यमदूता से राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम राम राम। आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर क्षम्यतां परमेश्वर। जय जय रघुवीर।